जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले. मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पटेल. निसर्गरम्य म्हणून सर्वांचं आपल्या कोकणी मित्राचा युट्यूब चॅनलवरती मनापासून सरचं स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जावसी जावाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे आपला आजचा व्हिडिओ कशावरती होणार आहे, तर आता बघा कोकणातलं मेचं सीझन सुरू आहे आणि आता संपत आलेलं आहे. तर आता आहे ना करवंद पिकलेली आहेत. करवंद म्हणजे काय, एक फळफळ आहे, तुम्हाला माहितीच असेल, कोकणातल्या माणसांना माहितीच असणार आहे 101%. तर आता जे करवंद जे आहेत आपल्या इथे, तर ती पिकलेली आहेत. तर आपण आता जाऊन बघूया आपल्याला किती भेट आहेत ती पिकलेली. कारण रोज संध्याकाळी जेव्हा काकांना घेऊन येतो तेव्हा काका म्हणतात की पिकलेले आहेत. आपल्या एवढं लक्ष राहत नाही, तर काकांनी बघितलं नाही. तर आता आपल्यासोबत भक्ती आहे इथे. आता भक्तीने मी चाललो आहे. तर आता दुपारचा टाईम आहे, 12 वाजलेले आहेत. तर आता आपण बघूया आपल्याला भेटतात काही करवंद. इकडे सर्व आता जंगल झालेलं आहे आणि पाऊस पण थोडा थोडाच पडतोय. म्हणजे जास्त पाऊस पडत नाही इथे, म्हणजे थोडा थोडा सकाळचा येतो किंवा दुपारी किंवा आधीच मध्ये संध्याकाळी किंवा रात्री असा पडतो. तर आता करवंद आपण बघायला ते आलो आहे. बघूया आपल्याला भेटतात काही करवंद. आणि हे सगळं इकडे जंगल आहे पाठीमागे, तर इकडे सुद्धा झाडं असू शकतात. तर चला आपण बघूया भेटतात काय आपल्याला. तर म्हणजे आपण आता इथे आलेलो आहे झाडाजवळ. बघा आपण मगाशी ते काजवींजवळ होतो वरती, तर आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. हे झाड आहे बघा करवंदाचं. तू कधी बघितलंस काय करवंदाचं झाड? करवंद कशी असं सांग बघूया. हा गोड म्हणते मंडळी. तरी बघा इथे करवंद आहेत. अजून काय काय जे आहेत ती थोडी कच्ची आहेत आणि काय काय आहेत ती पूर्णपणे पिकलेली आहेत. हे बघा ही पूर्णपणे पिकलेली आहेत. 2 अशी बरीच आहेत इथे. आणि इथे मुंगे डोंगे पण आहेत मंडळी. बघा बोंबील बघा किती आहेत ते. हो सगळ्या अंगावर चढतात मंडळी. बघा बोंबील बघा किती आहेत ते. त्या याला आम्ही बोंबील म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये सांगा. हे बघा चावले की लय बेकार दुखतं सुईपेक्षा. इकडे सर्व जंगल आहे. बघा इथे जी पिकलेली जी करवंद आहे ती आपण काढूया आणि टेस्ट करून बघूया. बघा हे पूर्णपणे पिकलेलं आहे काळं, आणि हे जे आहे ते कच्चे आहे. अशी बरीच इथे कच्ची आहेत आणि बरीच पिकलेली आहेत. तर आपण आता पिकलेली काढूया आणि बघूया आपल्याला कशी टेस्ट लागतात. तर एक काढूया आपण इथलं. तर म्हणजे एक काढलेलं आहे आपण. आता हे पुसून घेऊया कारण याला चीक आहे बघ खाऊन. खा. तर म्हणजे आपण इथनं बाहेर येऊया. भोंगे भरपूर आहे तिथं. आंबट आहे थोडं आंबट आहे मंडळी, कारण आंबटच असतात मंडळी जास्त. पण काय काय तर आता मी एक काढतो माझ्यासाठी. आता थोडी थोडी उंचावरती आहेत ती. आपण बघूया. ते सुकलेलं आहे. तर मंडळी तिकडच्या साईडला आहेत बघा. हे बघा इथे करवंद आहेत. आपण काढूया ही. मी एक टेस्ट करून बघतो कसं लागतंय ते. तर चला जास्त खाली उतरू नको दे. तर म्हणजे एक काढलेला आहे भक्तीने. बघा एक काढला नाही, तर आपण टेस्ट करून बघूया आता. एक नंबर आंबट आहे. मस्तपैकी आंबटच काढून दिला. आता बाकीची जी आहेत ती पानामध्ये आपण गोळा करूया. आपल्याला जेवढी निघतील तेवढी आपण काढूया. बाकीची जी आहे ती मंडळी कच्ची आहे, ती काढू शकत नाही आपण. आता भक्ती काढते इथे. आणि पावसाचं वातावरण पण आहे, थोडा थोडा पाऊस पण पडतो इथं. हे बघा भक्ती गेली परत काढायला. काढ सगळी व्यवस्थित. काजू वगैरे मंडळी संपलेले आहेत. काजू वगैरे काय आपल्याला आता नाही आहेत, सर्व संपले काजू वगैरे, कारण आपण सर्व खाल्ले. आता फक्त करवंद आहेत. तरीसुद्धा आतमध्ये एक काजवी नाही आपली, तिकडे त्या जंगलच्या त्या पलीकडं.
इकडे बघूया आपल्याला भेटतात काय काजू. एवढेच काढलेस काढायचे हा. कुठे तर म्हणजे इथले एक पान घेऊया आपण अलग तोडून. पान आपण काढलेलं आहे, एकच हवा आहे. टाक याच्यात. अरे खाली पाड नको. म्हणजे बघा कोकणातलं सुख आपल्याला ही करवंद फ्रीमध्ये खायला भेटतात. आणि मुंबईसारख्या ठिकाणी बघा तुम्हाला विकतच भेटतील, फुकटमध्ये भेटूच शकत नाही. आणि हेच आहे कोकणकरांचं खरं सुख, कोकणातलं नशीब यालाच म्हणतात. इथे सर्व रानभाजी तुम्ही फुकटमध्ये खाऊ शकता. जसं की कोकम वगैरे असतं. कोकमसुद्धा रानभाजीच आहे, तीसुद्धा रान ह्याच्यातनंच बनवली जाते. रानफळ असतं ते. सर्व जंगलामध्ये आपल्याला भेटतं कोकणकरांना. बाकीच्या कोकणी माणसांना माहितीच असणार आहे, हे सर्व जंगलामध्ये आपल्याला फ्री भेटतं. आणि आपल्याला विकत घ्यायची काय गरजसुद्धा नसते. आता हे ते बघा करवंदाच्या झाडावरती बघा त्या मुंग्यांनी कसं घर बांधलं नाही बघा डोंगळ्याने. आणि सर्व करवंद त्याने आतमध्ये खेचून घेतला नाही आहेत, जेणेकरून कोण खाऊ शकत नाही ते करवंद. आणलीस तर एवढी आपल्याला भेटलेली आहेत म्हणजे. तर आता मी बाकीची काढतो, तिचा हात पोचत नाही. आतमध्ये पण बघूया आपण आपल्याला भेटतात काय. हां सावकाश, काटे लागतील. तर म्हणजे जास्त भेटली नाहीत आपल्याला, कारण अजून जे आहेत ती उंचावरती आहेत. आणि आता पाऊस पण थोडा थोडा गाळायला लागला आहे. बाकी सर्व उंच वरती गेलेले आहेत. तर मी बघतो म्हणजे आता काढून निघतात काय. धर या हातात घे. तर म्हणजे मी बघतो आता निघतात काय आपल्यानी करवंद उंचावर आहेत ती. चला. तर म्हणजे आता भक्तीने कॅमेरा पकडला नाही, आता मी काढतो. ही जी वरती आहेत बघा इथे, ते मी काढतो, बघूया निघतात काय. तर म्हणजे मी आता इथे आलेलो आहे. आता ही करवंद जी आहे ते आपण काढूया थोडी थोडी. इथे 3च आपल्याला भेटलेले आहेत, बाकीची जी आहेत ती कच्ची आहेत सर्व. अजून इथे आहेत काय बघूया आपण. आणि भेटली तर घेऊन जाऊया. आतमधल्या साईडला पण आपण झाडं आहेत काय बघूया आणि आतली पण काढूया. चल एवढीच भेटली, दाखव तिथे बघ इथं. तर मंडळी बघा एवढी आपण काढलेली आहेत करवंद, एवढीच भेटली आपल्याला, जास्त भेटली नाहीत. तर आता घरी गेल्यावरती धुया आणि मग खाऊया. स्टॉप करू. तर मंडळी इथली करवंद आपण काढलेली आहेत, आपल्याला जास्त भेटली नाही, तिथे थोडीच भेटली, जास्त काय भेटलेली नाही. तर आतमध्ये पण झाडं आहेत, तर आतमध्ये पण बघूया आपण आपल्याला भेटतात काही करवंद. आणि इथे काजूनीचं झाड आहे, त्याच्यावरती काजू आपण मी काढले, हे खातोय मी. तुला पाहिजे तर खा. जाम भारी आंबट आहे. आपल्याला बघूया पाठीमागे सुद्धा भेटतात काय. चला. तर म्हणजे आपण आता काजविनीच्या इथे आलेलो आहे आणि ह्याच्यावरचे काजू आपण काढून नेले आणि खाल्ले. इथे खाली एक बोंड आहे आणि त्या बोंडाला काजू आहे आणि पिकलेलं बोंड आहे, ते दाखवतो बघा तुम्हाला. हे बघा, हे पिकलेलं बोंड आहे मस्तपैकी. आता भक्ती सांगते काढूया, काढ म्हणून, पण काढूया ते. हे बघा किती भारी आहे बघा, पिकलेलं जबरदस्त. आणि याला सुख म्हणतात, परत एकदा सांगतोय बघा. पण हा काढलेला आहे. आता घरी गेल्यावरती ह्याच्या काय करूया म्हणजे ह्याला कापून, आधी सर्वात आधी धुवून नंतर कापून मग मीठ लावून आपण ह्याला खाणार आहे. अच्छा धर. आणि म्हणजे इथे एक झाड आहे बघा, हे एक झाड आहे करवंदाचं, पण ह्याच्यावर एक सुद्धा करवंद नाही आहे पिकलेलं. करवंदच फळच नाही इथे. सर्व वाटतं नेलाने लोकांनी काढून, इथनं वाडीतले लोक जातात, त्यांनी बहुतेक नेलाने असेल. आणि ह्या काजविनीचे काजू आपण काढून नेले होते मागच्या वेळेला 2-3 दिवसापूर्वी, भाजी करून खाल्ली. तर एक काजू इथं राहिला होता, ते त्याचं बघा बोंड तयार झालेलं, बोंड पिकलेलं आहे. तर घरी गेल्यावर कापून खाऊया आपण मीठ वगैरे लावून. चल लावूया हा, की सगळीच खातीच आहे. तर म्हणजे बघूया चला पुढे. पावसाचा पण नेम दिसतोय, पाऊस पण पडणार आहे, बारीक बारीक पाऊस पडतोय.
तर मी तर म्हणतो मंडळी, पाऊस ना एकदा जोरातच पडला पाहिजे. जोरात पाऊस पडला तर कसं गारवा सुटेल. हा आता थोडा थोडा पडतोनी परत जातो, मग ते उन्हाचं तापमान जास्त वाढतंय. त्याच्यामुळे एकदाच जर जोरात पडला ना तर खूप चांगलं वारा वगैरे गारगार सुटेल मस्तपैकी. इकडे पण झाडं आहेत हे बघा, आणि यांना काही दिसत नाही ना बघती. मोठ्याने बोल का ती. हो. इथं काय दिसत नाहीत मंडई करवंद, सर्व बारीक बारीक झाडं आहे. पुढे बघून चाल, नाही तर जाशील जंगलात. हा तर मंडई चला घरी गेल्यावरती भेटूया. इकडे ओरिओ आहे वरच्या साईडला. हां काय कसलं झाड. तर मंडई हे किती झाड आहे हे बहुतेक काय म्हणतात त्याला, चिरफळाचं झाड आहे मंडई. हे जे दिसतंय ते. चला पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस काय पडत नाही. वरती गेल्यावर आपण भेटूया. अरे अशी काय चालते सायस, एक खाली कर दे. तर मंडळी आपलं सर्व काम झालेलं आहे, काजू वगैरे आपण खाल्लेले आहेत. तर हा होता आपल्याचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 200 मंडळी कंप्लीट झाल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या चॅनलवरती जेवढे मंडळी आलेले आहेत. तर मिळायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो. मध्ये जय हिंद, जय भारत.